नाशिक लोकसभेच्या जागेवरून काहीशा प्रमाणात तिढा सुटलेला आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभेच्या रिंगणातून माघार घेत असल्याचं जाहीर केलंय। यामुळे हेमंत गोडसे यांच्या समोरील आव्हान जे आहेत ते काही प्रमाणात कमी झाले आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजप नेते दिनकर पाटील आहेत। अण्णा, काय सांगाल? आज मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेत नाशिक लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली आहे। खरं तर छगन भुजबळ हुशार आहेत। त्यांनी 15 दिवसामध्ये पूर्ण नाशिक लोकसभा मतदारसंघाची चाचपणी केली। त्यांनी बघितलं गणित बसत नाही आणि त्यांनी माघार घेऊन टाकली। असंच गणित हेमंत गोडसेंचं बसणार नाही। हेमंत गोडसेंनी सुद्धा माघारी घेणं गरजेचं आहे, कारण आमची भारतीय जनता पार्टीची ही जागा आहे। भारतीय जनता पार्टीलाच नाशिक लोकसभाची जागा मिळावी आणि मी 2 वर्षापासून माझी तयारी आहे ही मी कायम सांगतोय। आणि मी पुनश्च एकदा महायुतीच्या आमच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांना, अमितजी शाह साहेबांना, नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करतो, आपल्याला 400च्या पार जागा काढायच्या आणि मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे। त्यामुळे नाशिक लोकसभा ही भाजपला सुटावी। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलायझर। नक्कीच अण्णा, आपण जर बघितलं तर जेव्हापासून मंत्री छगन भुजबळ यांचं देखील नाव चर्चेत येऊ लागलं, यांना देखील आपण विरोध केला होता। हेमंत गोडसे यांच्या उमेदवाराला देखील आपण विरोध करताय, मात्र आपला दावा जो आहे तो कायम ठेवताय। 100%, कारण जे निवडून येणार नाही त्यांच्याबद्दल मी बोलतोय की ही जागा आपल्याला महायुतीलाच मिळाली पाहिजे। ही आघाडीला जायला नको। जो उमेदवार निवडून येईल त्यालाच त्यांनी उभं राहिलं पाहिजे। मी जसं म्हणलो, भुजबळ साहेबांनी हुशार आहे, त्यांनी चाचपणी केली। असंच वातावरण हेमंत गोडसेच्या विरोधात आहे पूर्ण लोकसभा मतदारसंघात। हेमंत गोडसेंनी सुद्धा माघार घ्यावी। नक्कीच अण्णा, आपण जर बघितलं, तुम्ही म्हणतायत की हेमंत गोडसेंनी देखील माघार घ्यावी, मात्र ते म्हणतायत की आता ही धनुष्याला जागा गेली, त्यामुळे नक्कीच या ठिकाणाहून उमेदवारी केली जाईल। पुन्हा एकदा ते म्हणतायत की उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते इच्छुक असल्याचं दिसतंय। हेमंत गोडसे निवडून येणार नाही। हेमंत गोडसेने उभंच राहू नये। हेमंत गोडसे हा पराभूत होणार आहे। नक्कीच आपण जर या ठिकाणी बघितलं, नाशिक लोकसभेच्या जागेवरून काहीशा प्रमाणात तिढा सुटलेला असला तरी देखील हेमंत गोडसे यांच्या समोरील जो तिढा आहे तो आपल्याला अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय। भाजपकडून देखील दावा जो आहे नाशिक लोकसभेवर तो कायम ठेवण्यात आलाय। कॅमेरा पर्सन गणेश मोरेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक।